Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 6 of the chapter 3rd is Wien's displacement law. Wien's displacement law can be stated as it is Wien's displacement law. It is observed that the wavelength for which emissive power of a black body is maximum is inversely proportional to the absolute temperature of the black body. This is Wien's displacement law. This is Wien's displacement law. In previous lecture, we have studied the spectral distribution. Spectral distribution of heat black body radiation. In this, we have learned the lambda is inversely proportional to temperature. Wien's displacement law also states the emissive power of black body is maximum. Emissive power of black bodyचा emissive power maximum असेल is inversely proportional to absolute temperature of the black body. कधी जर त्याची वेवलेंथ ही जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरला, तर काय होईल, द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ही काय राहील, मॅक्झिमम राहील. आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी मध्ये बघितलं आहे. जर वेवलेंथ ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल टेम्परेचरला, त्यावेळेस इमिसिव्ह पॉवर म्हणजे तिथे आपण काय घेतलं होतं, रेडिएट पॉवर काय राहील, त्यावेळेस मॅक्झिमम राहील. काय राहील, मॅक्झिमम राहील. फ्रॉम दिस लॉ इट इज मॅथमॅटिकली रिटन एज लॅम्बडा मॅक्स इज inversely proportional to temperature. Lambda max is equals to taking proportionality constant equal to B upon T. B is the proportionality constant. Hence, lambda max into T is equals to B, where B is called the Wien's constant. ही B काय आहे, Wien's constant आहे आणि B ची व्हॅल्यू किती राहते, 2.897 into 10 to the power -3 मीटर केल्विन. आता आपल्याला माहित आहे लॅम्बडा मॅक्स काय इंडिकेट्स करत आहे, वेवलेंथ ॲट विच द ब्लॅक बॉडी डॉमिनेटली रेडिएट. लॅम्बडा मॅक्स ही मॅक्झिमम वेवलेंथ आहे ज्यावेळेस ब्लॅक बॉडी डॉमिनेट रेडिएट करतात. आता इट इज करस्पॉन्ड टू डॉमिनेंट कलर ऑफ द रेडिएटिंग बॉडी and is the function of its temperature. आणि his body हे करस्पॉन्ड कशाला राहते, डॉमिनेंट कलरला. कशाच्या, रेडिएटिंग बॉडीच्या. आणि कशाच्या फंक्शन मध्ये राहते ती, टेम्परेचरच्या. दिस लॉ इज युजफुल टू डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ डिस्टंट स्टार, सन, मून इटीसी. या लॉचा यूज करून आपण टेम्परेचर काढू शकतो वेगवेगळ्या स्टारचे, सन किंवा मूनचे. यावरून या डिस्प्लेसमेंट लॉ वरती, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वरचा आपण एक न्यूमरिकल बघूया. एक न्यूमरिकल जे तुमच्या थेअरीमध्ये आहे, म्हणजे एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. अर्थ मीन टेम्परेचर कॅन बी अज्युम्ड टू बी 280 केल्विन. हाऊ विल द कर्व of black body radiation look like for this temperature? Question 1. Find out lambda max in which part of the electromagnetic spectrum does this value lies. तर न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, मीन्स टेम्परेचर ऑफ द अर्थ अज्यूम करायचं आहे. मीन्स टेम्परेचर अर्थचं किती, 280 केल्विन.
आता आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स काढायचं आहे. तर आता आपल्याला जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं आहे. गिवन T इज इक्वल्स टू 280 केल्विन. बी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, कॉन्स्टंट आहे. बी इज विन्स कॉन्स्टंट. बी इज इक्वल्स टू 2.897 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर केल्विन. आणि आता आपण आताच बघितलं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅम्बडा मॅक्स इज इक्वल्स टू काय राहते, पी अपॉन टी. आता लॅम्बडा मॅक्स इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू किती आहे, 2.897 इंटू 10 टू द पॉवर -3 अपॉन 280 डिग्री. जर हे सॉल्व केलं आपण, जर डिवाइड केलं तर किती येते, 0.01035 इंटू 10 टू द पॉवर -3. हेच आपण असं लिहू शकतो, इक्वल टू 1.035 इंटू 10 टू द पॉवर -5 मीटर. धिस रेडिएशन बिलॉंग्स टू मायक्रोवेव्ह रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हे जे रेडिएशन आहे ते मायक्रोवेव्ह रिजनला बिलॉंग्स करते आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम इंडिकेट्स करतो. आता आपण त्याचा कर्व जर बघितला, हे आहे वेवलेंथ एक्स ॲक्सिस वरती आणि हा रेडियंट पॉवर आहे वाय ॲक्सिस वरती. लॅम्बडा मॅक्स कोणत्या रिजन मध्ये आहे, मायक्रोवेव्ह रिजन मध्ये आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 1.035 इंटू 10 टू द पॉवर -5 मीटर. नेक्स्ट वी हैव स्टडी द स्टेफन बोल्ट्जमैन's लॉ ऑफ रेडिएशन. स्टेफन बोल्ट्जमैन लॉ ऑफ रेडिएशन. Law in 1879, Joseph Stephan proposed an empirical relation between rate at which heat is radiated. 1879 मध्ये जोसेफ स्टेफननी हा लॉ प्रपोज केलेला आहे आणि त्यांनी हे रिलेशन सांगितलं आहे की रेट ऑफ हीट इमिशन होण्याचं हे काय रेडियंट आहे, रेडिएट. आता त्याचं स्टेटमेंट बघूया आपण. लॉ, द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर यूनिट एरिया और the power radiant per unit area of a perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. स्टेफन बोल्ट्जमैनने काय सांगितलेलं आहे, जो रेट आहे इमिशन ऑफ रेडियंट एनर्जीचा पर युनिट एरिया और त्यालाच काय म्हणतो पॉवर रेडिएट पर युनिट एरिया ऑफ ए ब्लॅक बॉडी, हा कशाला प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आर मॅथमॅटिकली इट इज रिटन एज आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T raised to the power 4. This is the temperature, absolute temperature, or it is also written as R is equals to sigma T raised to power 4. Hence sigma it is the proportionality constant, where sigma is the Stephan's constant आणि त्याची व्हॅल्यू किती राहते, Stephan's constant and value is 5.67 into 10 to the power -8 joule meter raised to the power -2 second raised to the power -1 Kelvin raised to the power -4. आणि याचे डायमेन्शन किती असते, कशाचं, स्टेफन्स कॉन्स्टंटचं डायमेन्शन इज. आता डायमेन्शन कसं काढलं आहे, जर आपल्याला काढायचं असेल डायमेन्शन तर कसं, याच्यावरून काय येईल, सिग्मा इज इक्वल्स टू R अपॉन
T⁴ R इमिसिव्ह पॉवर और याचा किती राहते डायमेन्शन L0 m1 T⁻³ आणि हे ती टेम्परेचर आहे. टेम्परेचर इज मेजर इन केल्विन K⁴. याचंच काय होईल L0 m1 T⁻³ K⁻⁴. Hence the dimension of Stephen's constant is L0 m1 T⁻³ K⁻⁴. आता आपल्याला याचा प्रूफ करायचा आहे, काढायचा आहे. If Q is the amount of radiant energy emitted in time t, काय घेतलेलं आहे Q इतके अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएट होत आहे टी टाइम मध्ये. कोणापासून परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याचा सरफेस एरिया किती आहे त्या ब्लॅक बॉडीचा सरफेस एरिया ऑफ ब्लॅक बॉडी इज A and temperature is T. Temperature is T. Then Q upon AT is equals to sigma T⁴. Sigma T⁴. Q upon AT हे काय आहे इमिसिव्ह पॉवर आहे आणि आपल्याला माहित आहे इमिसिव्ह पॉवर और इमिसिव्ह पॉवर इट इज इक्वल्स टू Q upon AT. Q upon AT आपण बघितलेलं आहे. फॉर अन ऑर्डिनरी बॉडी जर आपण ही परफेक्ट ब्लॅक बॉडी साठी आहे. आता जर आपण ऑर्डिनरी बॉडी घेतलं तर काय येईल R इज इक्वल्स टू E सिग्मा T⁴. R is equals to E sigma T⁴, where is the emissivity of the surface. If this is equation number 2. If perfect black body having absolute temperature T, lower absolute temperature of surrounding T0. परफेक्टली ब्लॅक बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय किती आहे T आहे आणि ती बॉडी आपण कशामध्ये ठेवलेली आहे सराउंडिंग मध्ये ठेवलेली आहे आणि सराउंडिंगचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती आहे T0 आहे. देन एनर्जी रेडिएट पर युनिट एरिया पर युनिट टाइम किती होईल सिग्मा T⁴. आताच आपण बघितलं स्टेफन बोल्ट्झमन्स लॉ मध्ये आताच बघितलं आपण एनर्जी रेडिएट पर युनिट एरिया पर युनिट टाइम किती असते सिग्मा T⁴. sigma T⁴. This is equation number 3. Sorry, this is equation number 4. The energy observed from surrounding per unit area per unit time. आता एनर्जी किती ऑब्झर्व केलेली आहे सराउंडिंगनी पर युनिट एरिया पर युनिट टाइमनी. ब्लॅक बॉडीने किती एनर्जी रेडिएट केली ते आपण बघितलं किती सिग्मा T⁴. आणि सराउंडिंगने किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली ती किती आहे सिग्मा T⁴. दिस इज इक्वेशन 5. आता द नेट लॉस ऑफ therefore the net loss of energy by perfect black body per unit area per unit time किती होईल net loss of energy of perfectly black body per unit area per unit
पर युनिट एरिया पर युनिट टाइम काय होईल, नेट लॉस म्हणजे काय करू आपण त्याचे सबट्रॅक्शन करू. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5 वी कॅन गेट सिग्मा टी रेस टू पॉवर 4 मायनस सिग्मा टी 0 रेस टू दी पॉवर 4 इज इक्वल्स टू सिग्मा कॉमन काढला, सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी 0 रेस टू दी पॉवर 4. On other hand, if the body is at temperature lower than surrounding, जर बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा कमी असेल, दॅट इज टी इज लेस दॅन T0, म्हणजे टी लेस असेल T0 पेक्षा. बघा सॉरी हे परफेक्ट ब्लॅक बॉडीचं झालं आपलं. आता आपल्याला बघायचं आहे फॉर ऑर्डिनरी बॉडी नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. फॉर ऑर्डिनरी बॉडी द नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम किती राहील, ई सिग्मा इन ब्रॅकेट टी रेस टू 4 मायनस टी 0 रेस टू दी पॉवर 4. जर त्या बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा कमी असेल, टी इज लेस दॅन T0, देन ई सिग्मा टी रेस टू पॉवर 4 मायनस टी रेस टू पॉवर 4 विल बी नेट गेन इन थर्मल एनर्जी ऑफ ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. तर काय होईल, जर बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा कमी असेल तर नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑर्डिनरी बॉडीचं किती राहील, ई सिग्मा इन ब्रॅकेट टी 0 रेस टू दी पॉवर 4 मायनस टी रेस टू दी पॉवर 4. आता आपण यावरती आधारित न्यूमरिकल बघूया. Calculate the energy radiated in 1 minute by a black body of surface area 100 centimeter square when it is maintained at 227 डिग्री सेल्सिअस. आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरिकल मध्ये काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएट काढायचं आहे. एका मिनिटामध्ये ब्लॅक बॉडीच्या सरफेस वरून किती एनर्जी रेडिएट होत आहे आणि त्या बॉडीचा एरिया दिलाय सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टेम्परेचर दिलेलं आहे 227 डिग्री सेल्सिअस. तर गिव्हन लिहून घ्यायचं, सोल्युशन मध्ये गिव्हन एरिया किती आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. तर सेंटीमीटरचं आपण काय करू मीटर, तर काय होईल 100 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर स्क्वेअर. हे आपण असं लिहू 10 टू द पॉवर -2 मीटर स्क्वेअर. टेम्परेचर किती आहे 227 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसचं आपण केल्विन मध्ये करू. 227 प्लस 273 इज इक्वल्स टू 500 केल्विन. सिग्माची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 5.67 इंटू 10 टू द पॉवर -8 जूल मीटर पॉवर -2 सेकंड पॉवर -1 केल्विन टू द पॉवर -4. टाइम दिलेला आहे, किती टाइम मध्ये काढायचं आहे आपल्याला, टी इज इक्वल्स टू 1 मिनिट. 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला एनर्जी रेडिएट किती फॉर्म्युला आहे, कसा फॉर्म्युला आहे पण बघितलाय, Q अपॉन AT इज इक्वल्स टू काय राहते सिग्मा टी रेस टू द पॉवर 4. म्हणून Q इज इक्वल्स टू काय होईल सिग्मा A स्मॉल टी रेस टू द पॉवर 4. आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याजवळ आहे त्या व्हॅल्यू आपण आता याच्यामध्ये पुटअप करूया. Q is equals to
5.67 into 10 to the power minus 8 into 10 to the power minus 2 into 16 into 500 raised to the power 4 5.67 into 10 to the power minus 8 into 10 to the power minus 2 into 16 into 10 to the power 5 raised to the power 4 into 10 to the power 8. 10 to the power minus 8 आणि 10 to the power 8 काय होईल, कॅन्सल होईल. तर काय राहील 5.67 into 16 into 625 into 10 to the power minus 2. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते आन्सर? आन्सर येते, मला काढायचं आहे तर मल्टिप्लिकेशन करून तुम्ही काढू शकता किंवा लॉगनी पण तुम्ही याचं काढू शकता. तर त्याचं आन्सर येते 2126.25 जूल इतके त्याचे आन्सर येते. जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर इतके आन्सर येते. जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन नसेल करायचं तर तुम्ही हे लॉगनी पण सॉल्व करू शकता. जर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन येत असेल तर लॉगनी कॅल्क्युलेट करा किंवा साधं मल्टिप्लिकेशन करा तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. आता आपल्याला दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे. कंपेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ heat by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius if the black body are surrounded by an enclosure at 27 degrees Celsius. What would be the ratio of their rate of loss of heat? आपल्याला कंपेअर करायचं आहे रेट ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी मेंटेन. रेटचं आपल्याला काय करायचं आहे, कंपेअर करायचं आहे. म्हणजे ब्लॅक बॉडी मेंटेन फर्स्ट टेम्परेचरला किती होते 727 डिग्री सेल्सिअस, नंतर टेम्परेचर 227 डिग्री सेल्सिअस आणि सराउंडिंगचं टेम्परेचर किती होतं 27 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला याचा रेशो कंपेअर करायचा आहे इमिसिव्ह पॉवरचा. तर आपलं गिवन काय काय आहे ते लिहून घ्यायचं आहे. गिवन सोल्युशनमध्ये गिवन सराउंडिंगचं टेम्परेचर इट इज डिनोटेड बाय T0 इज इक्वल्स टू 27 डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू डिग्री सेल्सिअसचं काय करू आपण केल्विन मध्ये करू. 27 प्लस 273 इज इक्वल्स टू 300 केल्विन. फर्स्ट टेम्परेचर किती होतं T1 इज इक्वल्स टू 727 डिग्री सेल्सिअस. याचं पण आपण केल्विन मध्ये करू. 727 प्लस 273 इज इक्वल्स टू 1000 केल्विन. टेम्परेचर T2 इज इक्वल्स टू 227 डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू 227 plus 273 is equals to 500 Kelvin. To find the ratio of rate of loss of heat. आपल्याला रेशो काढायचा आहे लॉस ऑफ हीटचा, म्हणजे R1:R2 काढायचा आहे. आपल्याला R1चा फॉर्म्युला माहित आहे, R चा फॉर्म्युला माहित आहे. R इज इक्वल्स टू dq अपॉन dt इज इक्वल्स टू E सिग्मा A T रेस टू द पॉवर 4 मायनस T0 रेस टू द पॉवर 4. दिस इज इक्वेशन 1. स्टेफन बोल्ट्झमन लॉ मध्ये आपण बघितला आहे हा फॉर्म्युला. फर्स्ट हा सराउंडिंग साठी झाला ना. आता R1 इज इक्वल्स टू काय होईल dq अपॉन dt 1 इज इक्वल्स टू E सिग्मा A T1 रेस टू द पॉवर 4 मायनस T0 रेस टू द पॉवर 4. दिस इज इक्वेशन 2. R2 is equals to dq upon dt 2 is equals to E sigma A
in bracket T2 raised to the power 4 minus T0 raised to the power 4 is equals to equation 3. Equation 2 divide equation 3, we get R1 upon R2 is equals to, जर आपण डिवाइड केलं हे तर हे बघा R1 ची व्हॅल्यू काय E सिग्मा A इन ब्रॅकेट T1 रेस्ट टू दी पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू दी पॉवर 4 अपॉन काय येईल E सिग्मा A इन ब्रॅकेट T2 रेस्ट टू दी पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू दी पॉवर 4. म्हणजे हे टर्म काय सेम आहे म्हणून हे काय होईल कॅन्सल होऊन जाईल. तर काय मिळेल आपल्याला T1 रेस्ट टू दी पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू दी पॉवर 4 अपॉन T2 रेस्ट टू दी पॉवर 4 मायनस T0 रेस्ट टू दी पॉवर 4. T1 ची व्हॅल्यू किती आहे 1000 पॉवर 4. T0 ची व्हॅल्यू किती आहे 300 टू द पॉवर 4. T2 ची अपॉन T2 ची व्हॅल्यू किती आहे 500 टू द पॉवर 4 मायनस T0 ची व्हॅल्यू 300 टू द पॉवर 4. याला आपण असं पण लिहू शकतो 10 into 100 टू द पॉवर 4 मायनस 3 into 100 टू द पॉवर 4 अपॉन 5 into 100 टू द पॉवर 4 मायनस 3 into 100 टू द पॉवर 4. आता आपण याच्यामधून 100 टू द पॉवर 4 कॉमन काढलं. ठीक आहे तर काय होईल कॅन्सल होऊन जाईल. तर काय राहील इथे ब्रॅकेटमध्ये 10 टू द पॉवर 4 मायनस 3 टू द पॉवर 4 अपॉन 5 टू द पॉवर 4 मायनस 3 टू द पॉवर 4. हे काय होईल कॅन्सल होईल. ठीक आहे काय मिळेल तुम्हाला 10 टू द पॉवर 4 मायनस 3 टू द पॉवर 4 अपॉन 5 टू द पॉवर 4 मायनस 3 टू द पॉवर 4. हे जर सॉल्व केलं तर काय येईल 10 टू द पॉवर 4 किती येते 10,000 मायनस 3 टू द पॉवर 4 किती येते 81 अपॉन 5 टू द पॉवर 4 किती येते 625 मायनस 3 टू द पॉवर 4 किती येते 81. जर आपण हे सॉल्व केलं तर किती येईल सबस्ट्रॅक्शन जर केली तर किती येते 9,919 अपॉन 544. हेच R1 अपॉन R2 किती आला 9,919 अपॉन 544. हे आपण लॉगनी कॅल्क्युलेट करू शकतो. कसं करायचं लॉग ऑफ 9,990 इज इक्वल्स टू याचा लॉग घेतला याची कॅरेक्टरिस्टिक किती येईल 4 डिजिट आहे म्हणून 3.99चा 1 मध्ये बघायचा 9चा मेन डिफरन्स ऍड करून किती येते 9965 मायनस लॉग ऑफ 544 याचा लॉग बघायचा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक किती आहे याचे 2.54चा 4 मध्ये बघायचा किती येतो 73/56 डिवाइड आहे म्हणून काय करू आपण सबस्ट्रॅक्शन. जर सबस्ट्रॅक्शन केली तर किती येईल 1.2609. तर आपण याचा काय करायचा बघायचा अँटीलॉग बघायचा. जर अँटीलॉग बघितला अँटीलॉग कसा बघायचा 26चा 0 मध्ये 9चा मेन डिफरन्स ऍड करायचा आणि किती येते तो 18.23 येतो आणि कॅरेक्टरिस्टिक किती आहे आपली 1 आहे म्हणून काय येईल 18.23. म्हणून R1 अपॉन R2 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 18.23. हेच R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू 18.23 अपॉन 1. हेच R1 इज टू R2 इज इक्वल्स टू 18.23 इज टू 1. दिस इज द रेशो compare R1 is to R2. In this way, we can complete the chapter 3rd, Kinetic Theory of Gases and Radiation. Thank you for watching this video. Bye bye.